स्वामी समर्थ दूध संस्था बामणी, मी चेअरमन युवराज पाटील बोलतो आहे। आज या ठिकाणी आमच्या दूध संस्थेंच्यावर मतदानापासून वंचित ठेवणं आणि अवसायनाक नोटीस काढणं या संदर्भामधल्या अन्यायाविरुद्ध लढण्याकरता आम्ही या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा दूध संस्था न्याय हक्क समितीच्या वतीनं इथं आलेलो आहोत। खरं तर 2009 पूर्वी आमच्या संस्थेची स्थापना झाली आणि या अशा अनेक संस्था अशा आहेत आमच्या संस्थेसारख्या की ज्यांचं 3 वर्षाचं ऑडिट झालेलं आहे, वार्षिक सभा व्यवस्थित होत आहेत, दूध संकलन नियमानुसार होतं आहे आणि अशा संस्थांवर हे नोटीस काढणं म्हणजे हे शेतकरी देशोधडे लावण्याचं काम आहे। खरं तर या ठिकाणी वेगवेगळ्या दूध संस्थांमध्ये एक सचिव असतो, एक मापाडी असतो, एक क्लार्क असतो, 2-3 कर्मचारी काम करत असतात आणि या जर संस्था अवसायनात निघाल्या, या संस्था मोडीत निघाल्या तर हे 2-3 कामगार असं 1100 जवळजवळ 3,500-4,000 कामगार देशोधडी लागणार आहेत। खरं तर शेणामुतात काम करणारी, शेणाचा अंगाला घाम येणारी ही शेतकऱ्याची मुलं आता या परिस्थितीमध्ये नोकरी नाही आणि दूध व्यवसायाकडे वळलेले आहेत। या दुधाच्या व्यवसायामुळं गोकुळसारख्या दूध संघामधून 8, 18 आणि 28 तारखेला नियमितपणे स्थापनेपासून आत्तापर्यंत हा दूध संघ वेळेवर बिलं देतो आहे आणि मग शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, शेतकऱ्यांचं रोजच्या जीवनाचा प्रश्न असेल, हे सोडवण्याचं काम या दूध उत्पादक संघामार्फत आणि शेतकऱ्यांच्यामधून होत असतो आणि म्हणून ह्या जर संस्था जर मोडीत निघाल्या तर ही सगळी देशोधडी लागणार आहेत। या पाठीमागं राजकारण्यांचं राजकारण काय मला माहिती नाही, पण या पाठीमागं जी काय दुष्ट प्रवृत्ती आहे की ह्या संस्था मोडीत काढाव्यात, या संस्था देशोधडी लागाव्यात, या दुष्ट प्रवृत्तीच्या पाठीमागं कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मुळावर उठणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याकरता 1100 ते 1200 दूध संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी या अन्यायाच्या विरोधात लढण्याकरता इथं उपस्थित आहेत। ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत। या शेतकऱ्याच्या मुलांनी जायचं कुठं? इंग्रज काळामधल्या सरकारसारखं या ठिकाणी अशा पद्धतीचं काम या सरकारच्या मार्फत या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांच्यावर होत आहे आणि म्हणून सगळीजण आम्ही इथं एकवटून कुठल्याही प्रकारे आमच्या संस्थांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणून एकजुटीने या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत। खरं तर या ठिकाणी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळातसुद्धा मला आभार याकरता व्यक्त करायचे आहेत की आम्हाला या ठिकाणी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। काल त्यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही जाब विचारला की आमच्यासारख्या 1000-1200 दूध संस्थांच्या पाठीशी तुम्ही राहणार आहे की नाही। आमच्या 1000-1200 दूध संस्थांच्या जीवावर गोकुळ संघ मोठा झाला, 20 लाख लिटर दूध संकलन करण्याचा हा संकल्प त्यांनी पूर्ण केला आणि आता 25 लाख लिटर दूध करण्याच्या संकल्पाचा त्यांनी संकल्प सोडलेला आहे आणि हे 1000-1200 संस्था जर देशोधडी लावणार असतील, ह्या संस्था खाजगी वितरकाकडे जर जाणार असेल तर तुमचा संघ टिकणार आहे का नाही हा सवाल आम्ही त्या ठिकाणी केला आणि म्हणून संघसुद्धा आमच्या या दूध उत्पादक संस्थांच्या पाठीशी काम त्यांनी ठामपणे राहण्याचा काल निर्धार केला, म्हणून त्यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि हा जो काही न्याय हक्क आहे तो आम्ही दूध संघ, दूध उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण भागातला शेतकरी दूध उत्पादक हे सगळेजण मिळून या लढ्याला सामोरं जाणार आहोत आणि निश्चितपणानं या मतदानाला असेल किंवा या संस्था टिकवण्याकरता शेवटपर्यंत आम्ही लढा देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे, न्याय घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी जाणार नाही, अशा प्रकारचा संकल्प 1000-1200 संस्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। पुन्हा एक वेळा मी निक्षून सांगतो, राजकारणा ठिकाणी राजकारण असेल पण शेतकऱ्याला देशोधडी लावणारी प्रवृत्ती ठेचल्याशिवाय मी राहणार नाही। एवढंच बोलून मी थांबतो।